बुलेटिनमध्ये पावसासंदर्भातल्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। गोंदियामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या बापलेकांना 6 तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं। सकाळच्या सुमारास बापलेक शेतात गेले होते। दरम्यान अचानक पावसाने शेताला वेढा घातला आणि दोघेही पुराच्या पाण्यात अडकले। बोटीच्या माध्यमातून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। मुसळधार पावसामुळे नागपूरमधील हुडकेश्वर ते पिपळा हा फाटा या रस्त्यालगतच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। पिपळा गावात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुढील 24 तासात कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर हवामान विभागाने पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आहे। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील लेंडी लाडकी या नाल्याला पूर आलाय। सखल गावातील नागरिकांना फटका बसलाय। सोनोरा ढोक या गावाला पुराने वेढलंय। 20 ते 25 घरात पुराचं पाणी शिरलंय। त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील चिकमारा मार्गावरील विलम नाला ओसंडून वाहतो आहे। हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात असलेला 10 वर्षांचा रुणाल बावणे हा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला। ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सध्या नागरिकांच्या स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे। गडचिरोलीतील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। तालुका मुख्यालयाला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीला पूर आलाय। भामरागडला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। तालुक्यातील 100 पेक्षा जास्त गावं संपर्कहीन झाली आहेत। भामरागड तालुका राज्याचा शेवटच्या टोकावर असून आलापल्ली ते भामरागड मार्गावर नद्यांना पूर आल्याने 100 किलोमीटरचा मार्ग बंद पडलेला आहे। गडचिरोलीतील पर्लकोटा नदीचं पाणी भामरागड गावात शिरलं असून भामरागडची बाजारपेठ पूर्णपणे पाण्यात बुडली आहे। अजूनही मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। जोरदार पावसानंतर नागपूरच्या सक्करदारा या भागात अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। हे पाणी बाहेर काढण्याकरता एकाने चांगला जुगाड केला। घरातच बाईक सुरू करून त्याद्वारे पाणी बाहेर काढण्यात आलं। उत्तर नागपूरमध्ये एका सरदारजीने नागपूरमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचा फायदा घेतला आणि आपल्या मुलाच्या प्लास्टिकच्या फ्लोटरमध्ये झोपून बोटिंगची हौस भागवून घेतली। साचलेल्या पाण्यात आरामात हा व्यक्ती तरंगताना दिसतोय। चंद्रपूर जिल्ह्यातील उमा नदीला पूर आला। पुराचं पाणी शहरातील वस्त्यांमध्ये शिरलं। जनजीवन विस्कळीत झालं। स्थानिक आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी पूरपीडित वस्त्यांमध्ये भेट दिली। प्रशासनाला तातडीने मदतकार्य करा अशा सूचना केल्या। या मुसळधार पावसामुळे चिमूर शहराकडे येणारे सगळे मार्ग बंद झालेले आहेत। जोरदार पावसानंतर नागपुरातील सोनेगाव पोलीस स्टेशनचा परिसर जलमय झालेला आहे। पोलीस स्टेशन परिसराला तलावाचं स्वरूप आलं होतं। पोलिसांची वाहनं सुद्धा पाण्यात बुडालेली दिसून आली। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। वर्धा राळेगाव राज्यमार्गासह जिल्ह्यातील अनेक छोटे मार्ग वाहतुकीकरता बंद झालेले होते। यशोदा नदीला पूर आल्याने सरूळ इथल्या पुलावरून पाणी वाहताना दिसलं। मुसळधार पावसाने बाजारपेठ आणि लहान व्यवसायांवर परिणाम झाला। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। सगळ्याच नद्या पात्राबाहेर गेलेल्या आहेत। वेदगंगा नदी देखील दुथडी भरून वाहतीये। निढोरी गावाजवळ पाणी साचलंय। त्यामुळे निपाणी देवगड रस्त्यावरील वाहतूक प्रशासनाने बंद केलेली आहे। सांगलीच्या हरिपूर इथल्या कृष्णा आणि वारणा या नदीचा संगम इथं पाणी पातळी वाढली आहे। म्हणजे जिथे संगम होतोय तिथे पाणी वाढलेलं आहे। चिकुर्डे इथल्या वारणा नदीवरील बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय।
तर कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाची पाणी पातळी 2 फुटांनी वाढलेली आहे. मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. गुहागर तालुक्यातील शीर महालक्ष्मी इथं डोंगर खचल्यामुळे 8 ते 10 फूट जमिनीचा भाग ओढ्यात कोसळलाय. नागपूर रायपूर महामार्गावरील वैनगंगा नदीजवळच्या कारधा टोल नाक्याजवळ दरड कोसळली, त्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली. हायवे अथॉरिटी कर्मचारी आणि कारधा पोलिसांनी महामार्गावरील दरड बाजूला करून रस्ता मोकळा केला. ठाण्याच्या मिडबंदर कोपरी विसर्जन घाट इथं एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. पोहायला गेला असताना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे चेतन प्रजापती हा 35 वर्षाचा तरुण बुडाला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून तरुणाचा शोध सुरू आहे. कल्याण शिळफाट्याजवळ पावसामुळे कमरेपर्यंत पाणी होतं. अनेक इमारती, दुकानं, गाळे आणि बांधकाम यामुळे डोंगरावरून येणारे पाणी अडून राहत असल्यानं शिळफाटा रस्त्यावर पाणी साचलंय. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 50% भरलं तर कवडसा धरण ओव्हरफ्लो झालं. धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्यानं पालघरकरांना दिलासा मिळाला. उरणमधील रानसई या धरण क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे धरण ओसंडून वाहू लागलंय आणि त्यामुळे उरणकरांचं पाण्याचं संकट दूर झालंय. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटकांची गर्दी देखील वाढायला सुरुवात झाली आहे. रायगडच्या रोह्यामध्ये गेले 2 दिवस सातत्यानं मुसळधार पाऊस पडतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. रायगडमध्ये 2 दिवस सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत पडणाऱ्या पावसानं रोहा भिसेखिंड या ठिकाणी दरड कोसळली आहे. रस्त्यावर मोठे दगड पडलेले आहेत आणि प्रशासनानं प्रसंगावधान राखून वेळीच हे दगड बाजूला केले, त्यामुळे जीवितहानी टळली झाली नाही. पुढची बातमी गोंदियातून. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत पडणाऱ्या पावसानं पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतीये. धरणाचे 4 दरवाजे खुले करण्यात आलेत. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. गडचिरोलीत सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 14 मार्ग बंद करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्यात आलेल्या मार्गांवर भेट देऊन पाहणी केली. सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. वारणा नदीवरील पूल खराब झालाय. या पुलाच्या तारा दिसायला लागल्यात. संबंधित विभागानं याची दखल घेऊन उखडलेला भाग दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. नांदेडमधील इस्लापूर इथल्या सहस्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय. यावेळी धबधब्यावर पर्यटनाकरता आलेल्या पर्यटकांची रील्ससाठी स्टंटबाजी बघायला मिळतेय. धोकादायक ठिकाणी जात सेल्फी काढून रील्स बनवल्या जात आहेत, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या कालेश्वर इथल्या तीर्थक्षेत्राजवळ गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भाविकांच्या स्नानाकरता तयार केलेला नदी घाट पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. जिल्हा प्रशासनानं गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. बोरिवलीतील नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेले ज्येष्ठ नागरिक परतत असताना अडकले. ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं पुलावरील गुडघाभर पाण्यात नागरिक अडकले होते. मात्र या सर्वांनी एकमेकांचा आसरा घेत हा पूल पार केला. नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे
पिपळा या गावचा संपर्क तुटलाय। अनेक कुटुंब या पूरस्थितीत अडकल्याची माहिती आहे। काही घरात लहान मुलं अडकल्यानं परिसरातील नागरिक त्यांना खांद्यावर घेऊन पाण्याच्या बाहेर काढताना दिसून आले। नागपूरच्या कळमना या परिसरातील नाला ओसंडून वाहू लागलाय, त्यामुळे पोलिसांनी पुलावर बॅरिकेड्स लावून पुलावरील वाहतूक बंद केली। यावेळी या ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवण्याकरता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रत्नागिरीत दाभोळ उसगाव रोडवर दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यानं हा मार्ग वाहतुकीकरता बंद झाला। यावेळी दरड बाजूला करण्याकरता जवळच्या कंपनीकडे जेसीबीची मागणी करून ग्रामस्थांच्या मदतीने ती हटवण्याचं काम सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग खचलेत आणि वाहून गेलेत। गडचिरोलीतील एकूण 8 मार्ग सध्या वाहतुकीकरता बंद झालेत। मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। पालघरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। पालघर, बोईसर आणि डहाणू परिसरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाला। जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। वर्ध्यात पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। नांद आणि लालनाला या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे अनेक गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही भागात पावसाचा जोर अधिक आहे। इरई धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढलेली आहे। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।